अशा पद्धतीचा आम्ही माहिती आपल्याला दिली होती आणि प्राथमिक चर्चा 2 दिवसापूर्वी झाल्यानंतर आज अंतिमतः जागा वाटपाच्या अनुषंगानं आमची बैठक संपन्न झाली। या 17 पैकी 15 जागेवर आम्ही एकमताने आमचा उमेदवार जो आहे कोणाला जागा सोडायचा हा संदर्भामध्ये आम्ही निर्णय घेतला आहे। 2 ठिकाणी 2 जागांवर आमची अद्याप चर्चा सुरू आहे। येणाऱ्या 2 दिवसात या 2 जागेच्या संदर्भात देखील निर्णय होईल। नांदेड आणि नाशिक या ठिकाणी तिन्ही पक्षांना या जागेच्या संदर्भात तिन्ही पक्षांनी त्या ठिकाणी दावा केलेला आहे। त्यामुळे या संदर्भात 2 जागा वगळता आम्ही इतर ठिकाणी जागा वाटपाच्या अनुषंगानं आज निर्णय घेतला आहे। त्यामध्ये काँग्रेस ह्या 8 ठिकाणी चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव, बीड आणि लातूर आणि पोटनिवडणूक असणाऱ्या नागपूर अशा 8 ठिकाणी काँग्रेस लढत आहे। तर युबीटी शिवसेना जी आहे हे या 4 ठिकाणी लढत असून रत्नागिरी, जळगाव, परभणी, हिंगोली आणि संभाजीनगर या ठिकाणी युबीटी लढत आहे। तर एनसीपी ही पुणे, ठाणे आणि सातारा, सांगली या 3 ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस ही लढत आहे। तर एकंदरीत या निवडणुकीला आम्ही महाविकास आघाडी म्हणून समोर जात आहोत आणि मुद्दा या निवडणुकीचा जो आहे तो भारतीय जनता पक्षाच्या घोडे बाजाराला न जुमानता आम्ही लोकशाही वाचवण्याकरता आणि सुसंस्कृत सभ्यपणा हा टिकून ठेवण्याकरता या निवडणुकीमध्ये आम्ही आमच्या संविधानिक मूल्यांच्यासह आणि महाराष्ट्र धर्माचा जागर करत असताना आम्ही या निवडणुकींना पुढे जाणार आहोत। या निवडणुकीमध्ये वारे माप पैसा खर्च होणार आहे। बॅगाच्या बॅगा, पोतेच्या पोते, ट्रकच्या ट्रक भरून पैसा ओतला जाणार आहे। पैसा फेक तमाशा देख हा तमाशा देखील मांडलेला आहे। नवे तर अनेक ठिकाणी 5 लाख रुपये ऍडव्हान्स देऊन नगरसेवकांना उचलण्याची प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे। आणि या पैशाच्या वापरात आणि घोडे बाजारात केवळ विरोधी पक्षच नव्हे तर सत्ताधारी देखील आपापल्या मित्रपक्षाचे उमेदवार, मित्रपक्षाचे मतदार हे पळवत आहेत। तर स्वतःच्या पक्षातल्या लोकांना देखील पैसे दिल्याशिवाय चालणार नाही इथपर्यंत हा घोडे बाजार गेलेला आहे। 2014 साली देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होत असताना वोट चोरीच्या माध्यमातून ते मुख्यमंत्री झाले होते आणि आता या घोडे बाजाराच्या माध्यमातून ते त्यांची सत्ता टिकवत आहेत। एकंदरीत या निवडणुकीमध्ये बाप बडा ना भैया सबसे बडा रुपया हे एक चित्र जे निर्माण करून ठेवलेलं आहे महायुतीने, या संदर्भामध्ये एक चिंता व्यक्त होणं साहजिक आहे। त्यामुळे हार जीत आपल्या ठिकाणी निवडणुका येतील जातील, मात्र महाराष्ट्रातील तमाम जनतेला लोकशाही वाचवण्याच्या अनुषंगानं महाविकास आघाडी म्हणून आम्ही साथ घालत आहोत। आणि असं आपण खपून घेणार आहोत का? अशा पद्धतीनं राजकारण चालणार आहे का? हा एक संतप्त सवाल त्यांना विचारत असताना आम्हाला त्यांनाही साथ घालायची आहे की या आपण सर्व मिळून भारतीय जनता पक्षाची दंडेलशाही आणि हुकुमशाही ही रोखू।